नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। अहिल्यानगरचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन अखेर सुरू। अहिल्यानगरच्या भविष्यासाठी मोठा निर्णय, ग्रीन सिटी मोहिमेचे रणशिंग फुंकले। सिमेंटचे वाढते जंगल, झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र, वाढता उन्हाचा कडाका आणि भीषण पाणी टंचाई। अहिल्यानगर शहर एका गंभीर पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे। परंतु आता या संकटाविरोधात थेट कृतीचा एल्गार पुकारण्यात आला आहे। मनपा उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेची दमदार सुरुवात करण्यात आली आहे। या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या माहिती आणि जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। शहरातील वाढते प्रदूषण, घटणारी लोकसंख्या आणि पर्यावरणाचा ढासळणारा समतोल लक्षात घेता ही मोहीम केवळ एक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी आखलेला एक प्रभावी मास्टर प्लॅन मानला जात आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर घडवण्यासाठी केवळ प्रशासनाची जबाबदारी पुरेशी नाही। प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देणे अत्यावश्यक आहे। शहरातील वृक्षसंख्या युद्ध पातळीवर वाढवणे, हरित पट्टे विकसित करणे आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे यासाठी ग्रीन सिटी मोहीम निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। निसर्गाचा समतोल ढासळत असताना सुरू झालेला हा लढा भविष्यातील अहिल्यानगरचे चित्र बदलू शकतो। आता प्रश्न फक्त एकच आहे, या हरित क्रांतीत आपण किती सहभागी होणार? तर म्हणजे 1 मे रोजी आपण नगर शहरामध्ये राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचं उद्घाटन केलं आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त खरं म्हणजे माझे मित्रपरिवार, माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक मोठ्या प्रमाणामध्ये मला झाडं घेऊन येत आहेत। माझे मित्र निखिलजी वारे साहेब यांनी आत्ताच 100 झाडं या मोहिमेसाठी दिलेले आहे। तसेच आम्ही एक माहिती पुस्तिकेचं प्रकाशन देखील केलेलं आहे। आपल्या नगरचेच असणारे मयुरजी देशमुख यांनी झाडं लावण्यापासून तर त्याचं माती परीक्षण असेल, ते जगवायचे कसे, त्याचे प्रकार कसं, त्या अनेक गोष्टी त्याची एक माहिती पुस्तिका तयार केली। तर आपण पाहतो की अनेक वर्षापासून आपण हा डायलॉग ऐकत असतो की झाडे लावा आणि झाडे जगवा, परंतु अनेक वेळा ते काय आपला फोटो सेशन पुरतं दिसत असतं। म्हणून आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की ही नुसती फोटो पुरतं न राहता प्रत्यक्षात एका वर्षामध्ये आपण जरी 1 लाख झाडं म्हणलं, जास्तीत जास्त झाडं लावणे आणि ते जगवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं खरं म्हणजे आज आम्ही त्या माहिती पुस्तिकेचं उद्घाटन या ठिकाणी त्याचं माहिती पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे। आणि मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नगरकरांना आवाहन करतो की आपणही मोठ्या प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये सहभागी व्हा। लवकरच आपल्या गेल्या 2-3-5 वर्षामध्येच आपलं शहर हे हरित शहर दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून प्रयत्न करू। या उपक्रमासाठी आत्ताच जनक शेठजी आहुजा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडलेला आहे। माझ्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी असतील, बलदोटजी असतील, आमचे झोवर साहेब असतील, मुकुलजी असतील, बोर्डे साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळेच विजूभाऊ असतील, आमचे अक्षयजी असतील, सगळेच आमचे सगळे लांडगे साहेब आहेत। सगळ्यांचे मी आभार मानतो आणि विशेष करून मीडियाचे आभार मानतो की मोहीम सुरू झाल्यापासून खरं म्हणजे आपल्या माध्यमातून या मोहिमेचा चांगला प्रचार करण्यात आलेला आहे। यापुढे आपण अशाच प्रकारे आमच्या या मोहिमेला प्रसिद्धी द्यावी अशी मी अपेक्षा करतो। ते लाडके उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव हे आमचे मित्र आहेत। त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण नगरकरांना आवाहन केलं होतं की त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलेही बुके, शाल वगैरे न आणता त्यांनी जी संकल्पना ग्रीन सिटीची मांडलेली आहे, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेसाठी 1 लाख झाडं लावायचं त्यांचं मानस आहे। आणि त्याकरता आज माझ्या वतीने एक खारीचा वाटा म्हणून आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 100 झाडांची भेट ही धनुभाईला देण्यात आलेली आहे। आम्ही अपेक्षा करतो की त्यांचा जो संकल्प आहे 1 लाख झाडांचा येणाऱ्या वर्षभरात नक्की तो पूर्ण होईल। आणि खऱ्या अर्थानं आपण जे बघतो ग्लोबल वॉर्मिंग असेल, अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा, आता अल निनोचा देखील धोका आपल्याला जाणवतो आहे। या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी धनुभाईंसारखे जर का राजकीय मंडळी पुढे आली तर त्याचा अनुकरण इतर मंडळी देखील करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा हरितमय होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो। आणि धनुभाईंना आमच्या संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने
तसंच सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.